नीटच्या बाबतीत बोलायचं झालं तर क्लासेसवाल्यांची एक मोठी लॉबी झालेली आहे आणि त्या क्लासेसवाल्यांनीच नीटचे पेपर फोडले आहेत असं मला संशय आहे. अर्थात हे सगळे उजळ मात्यानं फिरणारे सगळे संभावित आहेत. राज्यकर्त्यांच्या आजूबाजूला घोटाळणारे आहेत. त्यातले अनेक यापूर्वी सुद्धा नीटचे पेपर फुटलेत. त्यातले आरोपी असणारे आज उजळ मात्यांना राज्यकर्त्यांच्या आजूबाजूला फिरताना दिसत आहे. विद्यार्थी वर्ष 2-2 वर्ष घासून अभ्यास करतो. त्याला काहीतरी करिअर करायचं असतं आणि 5-10 लाख रुपये देऊन कुणीतरी पेपर विकत घेतो आणि त्याच्यापेक्षा जास्त स्कोरिंग करून तो पुढे निघून जातो. विद्यार्थ्यांच्यामध्ये नैराश्य येतं. परीक्षा रद्द झाल्यामुळं आत्तापर्यंत 5 दिवसामध्ये 4 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. अनेक विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती अतिशय गंभीर आहे. मानसिकदृष्ट्या खचलेले आहेत. पालक हवालदिल झालेले आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ही जी काही संभावित पांढरपेशी मंडळी आहेत पेपर फोडणारी त्यांच्यावर कारवाई काय होणार आहे. तरी सवंग लोकप्रियतेसाठी एखादा एन्काउंटर करता आणि आपण रॉबिन हुड असल्याचं दाखवता, कुणाच्या तरी घरावर बुलडोजर चालवता, तुमच्यात काही हिंमत असेल तर महाराष्ट्रातल्या युवा पिढीला बर्बाद करणाऱ्या या नीटच्या पेपर फोड्यांच्या घरावर तुम्ही बुलडोजर चालवून दाखवा. मग तुम्हाला आम्ही तुमच्यामध्ये काही दम आहे असं आम्ही समजू.